Hello student, I welcome all the student of first year department for this lecture of PPS Programming and Problem Solving Python. We are going to start with unit number 4 and the unit name is the file handling and the dictionaries. So the file handling मध्ये आता आपण काय काय बघणार आहोत फाईल काय आहे फाईलचं पाथ काय आहे डिक्शनरीज काय आहे डिक्शनरीज आपण कसं बोलवतो डिक्शनरीजचे ऑपरेशन्स काय आहे हे आपण बघणार आहोत आता नेक्स्ट काय आहे आता इंट्रोडक्शन फाईल आता फाईल काय आहे फाईल म्हणजे काय तुम्ही आता कम्प्युटर्समध्ये फाईल स्टोअर करून ठेवता म्हणजे काय ठेवता तुम्ही एक तुमचा रेकॉर्ड जो असतो तो तो ऍज अ कलेक्शन ऑफ आता त्या फोल्डरमध्ये काय असतं डिफरंट कलेक्शन्स ऑफ रेकॉर्ड्स असतात त्या फोल्डरमध्ये मे बी डिफरंट असू शकतात किंवा सेमही असू शकतात असं काही नाहीये की सेमच असतील असं काही नाहीये ना पण युजली आपण सेमच एका फोल्डरमध्ये आपण सिलेक्ट करून ग्रुप करून सॉर्ट करून ठेवतो सो अ फाईल इज अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स अ रेकॉर्ड इज अ ग्रुप ऑफ आता रेकॉर्ड काय आहे अ रेकॉर्ड इज अ ग्रुप ऑफ रिलेटेड डेटा आयटम्स आता जो रेकॉर्ड आहे तो काय आहे तर डेटा आयटम्सचे जे रिलेटेड आहे डेटा आयटम्स त्याचं ग्रुप आहे सो these data items may contain information related to students. आता त्या डेटामध्ये काहीही असू शकतं इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स असू शकतात एम्प्लॉईज असू शकतात कस्टमर्स असू शकतात इवन जर कॉलेजचा डेटा आहे तर स्टुडंट्सचा डेटा असू शकतो टीचर्सचा डेटा असू शकतो करेक्ट हा झाला डेटा आता इन द अदर वर्ड अ फाईल इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स सिम्बॉल्स and text and can be considered a stream characters. आता ऑदर वर्ड मध्ये फाईल काय आहे इट्स अ कलेक्शन ऑफ कशा कशाचं कलेक्शन आहे नंबर्सचं सिम्बॉल्सचं टेक्स्टचं आणि आणि स्ट्रीम्स ऑफ कॅरेक्टर्सचं सुद्धा ते कलेक्शन असू शकतं आता नेक्स्ट आहे फाईल पाथ फाईल पाथ काय आहे द फाईल पाथ इज अ स्ट्रिंग दॅट रिप्रेझेंट्स द लोकेशन ऑफ फाईल आता फाईल पाथ काय करतं तुमची जी पण फाईल असणार आहे त्याची लोकेशन काय आहे कुठे आहे आता तुम्हाला जर का तुम्ही डेस्कटॉपवर जर का एखादा पीपीएसचा असाइनमेंट नंबर 1 प्रोग्राम सेव्ह केला आता काय होईल जर असाइनमेंट नंबर 1 पण आता तुम्ही विसरून गेला की तुम्ही डेस्कटॉपवरच सेव्ह केलेलं आहे आता तुम्ही कसं शोधणार किंवा त्याची पाथ काय असेल जर डेस्कटॉपवर असेल तर त्याची पाथ काय असेल सी कोलन स्लॅश डेस्कटॉप करेक्ट हा झाला त्याचा पाथ आपण कसं करतो आता आपण खाली बघूयात अजून इट्स ब्रोकन अप इंटू 3 मेजर पार्ट्स कोणकोणत्या 3 मेजर पार्ट्स मध्ये असतं फोल्डर पाथ पहिलं तर फोल्डर पाथ मग सेकंड आहे फाईल नेम आणि थर्ड आहे एक्सटेन्शन आता फोल्डर पाथ म्हणजे काय आता द फोल्डर द फाईल फोल्डर लोकेशन ऑन द फाईल सिस्टीम द फाईल फोल्डर लोकेशन फाईलचं जे लोकेशन आहे फाईल सिस्टीम मध्ये वेअर सबसिक्वेंट फोल्डर्स जे पण काही सबसिक्वेंट फोल्डर्स असतील आर सेपरेटेड बाय कशाने सेपरेट केलेले असतात कशाने सेपरेट केलेले असतात बघा आता आपण जर का मी एखादा प्रोग्राम सेव्ह केलेला आहे आणि तो प्रोग्राम आहे सपोज सी कोलन हॅश असंच असतं ना स्लॅश वगैरे असंच दिलेलं असतं ना म्हणजे हे बघा काय सांगतंय द फाईल फोल्डर लोकेशन ऑन द फाईल सिस्टीम वेअर सबसिक्वेंट फोल्डर्स आर सेपरेटेड बाय कशाने सेपरेट केलेले असतात फॉरवर्ड स्लॅशने हा कोणता आहे फॉरवर्ड स्लॅश बॅकवर्ड स्लॅश कोणता आहे हा वाला बॅकवर्ड स्लॅश आहे फॉरवर्ड स्लॅश इन युनिक्स इन युनिक्स और बॅकस्लॅश इन विंडोज विंडोजमध्ये बॅकस्लॅश पण होतो आणि फॉरवर्ड स्लॅश पण होतो आता सेकंड काय आहे सेकंड आहे सेकंड आहे फाईल नेम द आता फाईल नेम म्हणजे काय द ऍक्च्युअल नेम तुम्ही कशाने सेव्ह केलेलं आहे त्या फाईलला द ऍक्च्युअल नेम ऑफ द फाईल
आता थर्ड काय आहे, एक्सटेन्शन. एक्सटेन्शन म्हणजे काय, द एंड ऑफ द फाईल पाथ, म्हणजे त्या फाईल पाथचं एंड काय आहे, प्रिपेंडेड विथ द पिरियड. आता कशाने, म्हणजे डॉटने. यूज टू इंडिकेट द फाईल टाईप, म्हणजे काय आहे आता. आणि तुम्ही म्हणाल मॅडम म्हणजे काय हो. सपोज सी वर मी केलेला आहे सेव्ह. आता सी वर सपोज आपण बघूयात डेस्कटॉप. मग आता डेस्कटॉप मध्ये पण मला अजून एक आहे, सपोज pps डॉट पाय. कळालं. आता याची फाईल टाईप काय आहे, याची फाईल टाईप काय आहे, ह्याची फाईल टाईप आहे पीपीएस पायथन फाईल आहे. डॉट कशाने केलेला आहे, डॉट पायने, म्हणजे कोणत्या प्रकारची फाईल आहे, पायथनची फाईल आहे. आता त्याच ठिकाणी जर का आपण पीएनजी असं जर असेल तर कोणती फाईल आहे, फोटो इमेजची फाईल आहे, जेपीईजी इमेजची फाईल आहे. जर मी आता पीडीएफ असं जर घेतलं, कोणती फाईल आहे, पीडीएफ सेव्ह झालेली आहे. जर का डॉक असेल तर डॉक, डॉक्स असेल तर वर्ड फाईल आहे. एक्सेल एस असेल तर एक्सेलची फाईल आहे. बरोबर. अशीच पीपीटी किंवा पॉवर पॉइंटची वगैरे फाईल असणार आहे. म्हणजे काय सांगताय, एक्सटेन्शन. थर्ड काय आहे, एक्सटेन्शन. आता नेक्स्ट काय आहे, टाइप्स ऑफ फाईल. आता कोणकोणते टाइप्स आहे फाईलचे, टाइपचे फर्स्ट आहे, दोन दोन टाइप्स आहेत. कोणते, एक टेक्स्ट फाईल असते, एक बायनरी फाईल असते. एक टेक्स्ट फाईल आणि एक बायनरी फाईल. असं आता टेक्स्ट फाईल काय आहे, टेक्स्ट फाईल जी आपण ह्युमन रीड करू शकतो. त्याच्यात कॅरेक्टर्स असणार आहे. आपण जसं लिहितो त्या टाईपचे लिहिलेलं असणार आहे. पण आता बायनरी फाईल म्हणजे काय, बायनरी म्हणजे दोन. दोन म्हणजे काय, आता एक तर झिरोने लिहिलं जाईल, नाही तर वनने लिहिलं जाईल. झिरो आणि वन ह्या दोनच नंबर्सचा यूज करून जेव्हा त्या फाईलमध्ये सगळं लिहिलं जातं, म्हणजे मशीन लँग्वेज आहे, सगळं लिहिलं जातं, तेव्हा ती असते बायनरी फाईल. आता टेक्स्ट फाईल काय आहे, टेक्स्ट फाईल कन्सिस्ट ऑफ ह्युमन रिडेबल कॅरेक्टर्स. टेक्स्ट फाईल मध्ये काय असतं, ह्युमन रिडेबल कॅरेक्टर्स असतात, विच कॅन बी ओपन बाय एनी टेक्स्ट एडिटर. ते कोणीही कोणतंही टेक्स्ट एडिटर ओपन करू शकतं. पण बायनरी फाईलचं काय आहे, बायनरी फाईल आर मेड अप ऑफ नॉन ह्युमन रिडेबल कॅरेक्टर्स. बायनरी फाईल जे आहे ते ह्युमन रिडेबल कॅरेक्टर्स नसतात. सो नॉन ह्युमन रिडेबल कॅरेक्टर्स असतात अँड सिम्बॉल्स असतात. सो विच रिक्वायर स्पेसिफिक प्रोग्राम्स. आता त्याच्यासाठी म्हणजे काहीतरी स्पेसिफिक प्रोग्राम्सच पाहिजे, सो दॅट आपण ते ऍक्सेस करू शकतो ते कंटेंट. कळतंय. नेक्स्ट आता आपण त्याचा डिफरन्स बघूयात, काय आहे डिफरन्स टेक्स्ट फाईलचा. आता आपण बघूया टेक्स्ट फाईल आणि बायनरी फाईल काय आहे. सो टेक्स्ट फाईल, इट स्टोअर्स द इन्फॉर्मेशन इन आस्की युनिकोड कॅरेक्टर. ठीक आहे. टेक्स्ट फाईल मध्ये कोणते कॅरेक्टर्स असतात, आस्की युनिकोड कॅरेक्टर. एक तर आस्की कॅरेक्टर्स असतात, नाही तर युनिकोड. आस्की आणि युनिकोड एकच आहेत, त्याच्या व्हॅल्यूज एकच असतात. सो इट स्टोअर्स द इन्फॉर्मेशन इन आस्की कॅरेक्टर. आणि बायनरी मध्ये काय आहे, इट स्टोअर्स द डेटा इन द सेम वे ॲज स्टोर्ड इन द मेमरी. ह्याचा जो पण डेटा असतो तो सेम स्टोअर केलेला असतो ऍज अ आपण मेमरीमध्ये स्टोअर करतो तसे, 0 अँड 1. सेकंड आहे टेक्स्ट फाईलचं, इच लाईन इज टर्मिनेटेड बाय अ स्पेशल एंड ऑफ लाईन कॅरेक्टर. इच लाईन जी असणार आहे ती टर्मिनेट होणार आहे स्पेशल कॅरेक्टरने. आणि इकडे बायनरी मध्ये काय आहे, देर इज नो डेलिमिटर फॉर न्यू लाईन. बायनरी मध्ये काही असे न्यू लाईनला जाण्यासाठी काही डेलिमिटर वगैरे नाहीये किंवा कोणतं कॅरेक्टर नाहीये. सो थर्ड आहे, इट स्टोअर्स ओनली प्लेन टेक्स्ट इन फाईल. आता टेक्स्ट मध्ये काय होतं, टेक्स्ट फाईल स्टोअर्स ओनली प्लेन टेक्स्ट इन फाईल. कळतंय. आणि इकडे बायनरी मध्ये काय आहे, बायनरी काय स्टोअर करतं, बायनरी फाईल स्टोअर्स डिफरंट टाइप्स ऑफ डेटा. कोणकोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर करतो, तर लाईक ऑडिओ, इमेजेस, टेक्स्ट,
एक्सेट्रा इन द फाईल. आता फोर्थ वन काय आहे? टेक्स्ट फाईल कॅन बी डायरेक्टली रीड. टेक्स्ट फाईल कॅन बी डायरेक्टली रीड, बट बायनरी फाईल कॅन नॉट बी डायरेक्टली रीडेबल. फिफ्थ आहे, text file is a sequential access, but binary file has not sequential access. It is a random access. And sixth one is, in the text file, it is mostly .txt or .rtf are used as extension to the files. But in the binary file can have any applications defined extension. कोणत्याही प्रकारचं एक्सटेन्शन असलेलं बायनरी फाईल मध्ये चालतंय. आता नेक्स्ट, आता ह्याच्यावर क्वेश्चन फिक्स 100% येतोच, आणि त्याच्यात पण रिलेटिव्ह फाईलचा क्वेश्चन 101% येतो. ऍब्सोल्यूट फाईलचा जर 90% येत असेल तर रिलेटिव्ह फाईलचा 100% तुम्हाला क्वेश्चन असतो. आता काय आहे फाईल पाथ? सो दोन पाथ आहेत, एक ऍब्सोल्यूट फाईल आणि एक आहे रिलेटिव्ह फाईल. काय आहे आता? सो ऍब्सोल्यूट फाईल, इट इज नोटेड बाय अ लीडिंग फॉरवर्ड स्लॅश और ड्राईव्ह लेबल. आता ऍब्सोल्यूट फाईल काय आहे? आपण फॉरवर्ड स्लॅशने, इट इज नोटेड बाय कसं दाखवतात? फॉरवर्ड स्लॅशने दाखवतो. फॉरवर्ड स्लॅशने दाखवतो. ठीक आहे. आता हे कसं आहे, हे युनिक्स मधलं आहे. हे जे दिसतंय तुम्हाला, होम स्लॅश एक्झाम्पल डिरेक्टरी, करेक्ट. आता हे जे C:/1632/cmd.exe जे आहे ते आहे विंडोज मध्ये. हे युजली विंडोज मध्ये सी, जेव्हा पण तुम्हाला ड्राईव्ह असं दिसेल हे विंडोज मध्येच असणार आहे. आणि हे जर इथे काही दिसत नाही आहे म्हणजे हे युनिक्सचं असतं. युनिक्सला होम and absolute file path describes I'm just sharing the screen again. Okay. So an absolute file path describes how to access a given file or directory starting from the root. जे पण स्टार्टिंग फ्रॉम द रूट असणार आहे फाईल सिस्टीमच्या, जे पण स्टार्टिंग फ्रॉम द रूट असणार आहे. म्हणजे काय स्टार्टिंग फ्रॉम द रूट? म्हणजे ड्राईव्ह पासून सुरू आहे, युनिक्स मध्ये होम पासून स्टार्ट होत आहे असेल. सो ते डिस्क्राईब कर. फाईल पाथला अजून काय म्हणता येईल? इट इज अ पाथ नेम. रिलेटिव्ह फाईल. सो आता रिलेटिव्ह फाईल काय आहे? सो आता हे कशाने आपण नोटेट करतो? फॉरवर्ड स्लॅशने. हे सुद्धा सो आता रिलेटिव्ह पाथ मध्ये काय आहे? इट इज नोटेड बाय अ लॅक ऑफ अ लीडिंग फॉरवर्ड स्लॅश. फॉर एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल डिरेक्टरी आपण कन्सिडर करूयात. एक्झाम्पल डिरेक्टरी. सो अ रिलेटिव्ह फाईल पाथ इज इंटरप्रिटेड फ्रॉम अ पर्स्पेक्टिव्ह युअर करंट वर्किंग डिरेक्टरी. काय होतंय? रिलेटिव्ह फाईल पाथ इंटरप्रिटेड होते आहे. कुठून होते आहे? फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह
युअर करंट वर्किंग डिरेक्टरी, जिथे तुम्ही करंटली वर्क करत आहात त्या डिरेक्टरीमधून. सपोज तुम्ही सी डिरेक्टरीमध्ये काम करत आहात किंवा डी डिरेक्टरीमध्ये काम करत आहात, तिथून ती इंटरप्रिटेड होणार आहे. नेक्स्ट आहे ओपनिंग अँड क्लोजिंग फाईल. आता ओपनिंग अँड क्लोजिंग फाईल मध्ये काय आहे? So, opening file refers to get the file ready either from for reading or for the writing. आता ओपनिंग फाईल्स रेफर आपण ओपन जर केली फाईल तर आपण कशासाठी ओपन करतोय? एक तर वाचण्यासाठी ओपन करू, नाहीतर काहीतरी लिहिण्यासाठी ओपन करू. सो ओपनिंग फाईल रेफर्स टू गेट द फाईल रेडी आयदर फॉर कशासाठी? आयदर फॉर रीडिंग or for the writing. So this can be done using the open function. कसं आपण करणार ते? काय यूज करणार आपण जर ओपनिंग फाईल करायची असेल किंवा ओपन करायची असेल फाईल, तर ओपन फंक्शन आपण यूज करणार. जस्ट अ सेकंड, आय जस्ट ओपन काय लिहिणार आपण? ओपन, आणि त्यामध्ये तुमचं फाईल नेम काय असणार आहे? सपोज abc.txt, और आपण तुम्ही त्याला काय ऍक्सेस देताय? रीडिंगचा ऍक्सेस देताय का कसा ऍक्सेस देताय? ते सगळं आपण ओपन फंक्शन मध्ये येणार. आता नेक्स्ट आहे दिस फंक्शन रिटर्न्स. काय करतं हे फंक्शन? रिटर्न काय करतं? अ फाईल ऑब्जेक्ट. तुम्हाला एक फाईल ऑब्जेक्ट रिटर्न करणार अँड टेक टू आर्ग्युमेंट्स, आणि दोन आर्ग्युमेंट्स तुमच्याकडून घेणार. कोणते आहेत ते? काय आहेत ते? वन दॅट ऍक्सेप्ट द फाईल नेम. बोलले मी तुम्हाला काय करणार आहे. सपोज ओपन लिहिलाय आपण, ओपन. पहिले दोन आर्ग्युमेंट्स काय घेणार आहे? एक तर तुमचं फाईल नेम. सपोज मी ABC, कोणती फाईल ओपन करायची? सपोज abc.txt फाईल मला ओपन करायची. हे झालं फर्स्ट आर्ग्युमेंट. आता सेकंड काय आहे? अँड अनदर दॅट ऍक्सेप्ट द मोड. आता कोणते मोड? म्हणजे जसं रीडिंग मोड आहे और रायटिंग मोड आहे. आपण मोड्स बघणार आहोत, अजून आपल्याला खाली मोड्स बघायचे आहेत. पण रीडिंग मोड, रायटिंग मोड, आपण हे हे आपल्याला मोड लिहावे लागते. हे झाले त्यांचे दोन आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. आपल्याला ओपन फंक्शन मध्ये कोणते आर्ग्युमेंट्स टाकायचे? फर्स्ट काय आहे? एक तर फाईल नेम असणार आहे. फर्स्ट आहे फाईल नेम, हे बघा, फर्स्ट आहे फाईल नेम, आणि सेकंड काय आहे? मोड, म्हणजे ऍक्सेस मोड. म्हणजे तुम्ही कोणता ऍक्सेस देत आहात त्याला? रीडिंगचा ऍक्सेस देत आहात की कोणता अजून ऍक्सेस देत आहात? झालंय. आता त्याचं सिंटॅक्स कसं आहे आपण बघूयात बरं. फाईल ऑब्जेक्ट काय लिहिणार आपण? फाईल ऑब्जेक्ट म्हणजे कशात तरी आपण आपण व्हेरिएबल कसं देतो आपण, सेम तसंच द्यायचं आहे. सो फाईल ऑब्जेक्ट ओपन, हे का, फाईल ऑब्जेक्ट इक्वल टू काय करायचं आहे? ओपन. तर या ओपन मध्ये तुम्हाला दोन आर्ग्युमेंट द्यायचे, करेक्ट? दोन द्यायचे आहेत. पहिला काय आहे? फाईल नेम. आता फाईल नेम मध्ये सपोज आपण टाकूयात ABC. ठीक आहे, हे सिंटॅक्स झालंय abc.txt. आणि सेकंड काय आहे? तुम्ही ऍक्सेस मोड देणार आहात. एक तर ते रीडिंग मोड मध्ये आहे की नुसतं म्हणजे रीड करता येईल, कारण राईट करायचं आहे, का रीड अँड राईट दोघं द्यायचे आहेत, की अजून तुम्हाला कोणता ऍक्सेस द्यायचा आहे तुम्ही देऊ शकता. आपण जे पण ऍक्सेस मोड आहेत ते आपण खाली बघणारच आहोत. आपण नेक्स्ट आपल्याला आहे पॉइंट्स आहेत ते. सो आता ह्याच्यामध्ये काय आहे? यामध्ये आहे फाईल नेम. एकच मिनिट. सो आता यामध्ये काय आहे? फाईल नेम. फाईल नेम म्हणजे काय आहे? आता इट इज अ नेम ऑफ द फाईल दॅट नीड्स टू बी ओपन. आपल्याला जी पण फाईल ओपन करायची आहे त्याचं नेम आपल्याला इथे टाकावं लागणार आहे, पूर्ण टाकायचं आहे विथ एक्सटेन्शन. तर कळतंय? सो नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे ऍक्सेस मोड. आता ऍक्सेस मोड काय आहे? सो ऍक्सेस मोड गव्हर्न्स द टाइप ऑफ ऑपरेशन पॉसिबल इन द ओपन फाईल. काय करतोय ऍक्सेस मोड? तुमचे जे पण काही टाईप असणार आहे ऑपरेशनचे, जे पण काही टाईप असणार आहे, रीडिंग करायचं आहे की रायटिंग करायचं आहे, किंवा अजून रीडिंग रायटिंग बोथ करायचे आहे, हे तुमचे झाले. आता त्याच्यामध्ये अजून आहे आरबी आहे, परत
WB आहे, सो दॅट बायनरी फाईल तुम्ही रीड करू शकता, असं असेही ऑप्शन्स आहेत. आता the below table gives the list of all access modes available in the Python. आता खाली एक टेबल आहे, आपण ते बघूयात. त्यामध्ये सर्व ऍक्सेस मोड ऑलरेडी दिलेले आहेत, आपण ते बघूया. आता यामध्ये काय आहे, ऑपरेशन. ऑपरेशन मध्ये काय आहे, रीड ओनली. आता फर्स्ट आहे रीड ओनली. जर आपल्याला रीड ओनली असं लिहायचं आहे, फक्त आपल्याला रीडिंगचीच ऍक्सेस द्यायची आहे, तर तुम्हाला काय लिहावं लागेल, आर. कळतंय? म्हणजे कुठे लिहायला तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही कुठे लिहिणार आहात, आम्हाला नाही कळालं हे. तर कुठे लिहायचं आहे तुम्हाला, ओपन. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवते, abc.txt सपोज अँड आर. जस्ट अ सेकंड. ओके, पण याचा कलर चेंज करूयात, मला दिसणार नाही. रेड करूयात, ठीक आहे, बोल्ड करूयात. ओके, आता मे बी तुम्हाला दिसत असेल. ओके, आता इथे मी काय केलं आहे, इथे मी केलं आहे रीडिंग मोड दिला आहे. रीडिंग मोड दिला म्हणजे आता काय केलंय, इथे मी काय म्हणते, ओपन द टेक्स्ट फाईल फॉर रीडिंग ओनली. फक्त मी वाचू शकते, फक्त वाचू शकते. जर मी रीड अँड राईट असं दिलं आहे, जर मी रीड अँड राईट असं दिलेलं आहे, रीड अँड राईट हे दिलेलं आहे, मला मला वाचायचं पण आहे आणि मला ते लिहायचं पण आहे. तर मी काय लिहिणार तिथे, आपण जसं आर लिहिलं तिथे काय लिहिणार, आर प्लस. कुठे लिहिणार, हे जे आपण ओपन लिहिलं होतं ना, ओपन, तिथे दोन आर्ग्युमेंट टाकले होते, सपोज एनिथिंग, मी इथे डायरेक्टली दाखवलं, इथे आर प्लस. कळतंय? इथे मी आर प्लस टाकणार. त्यानंतर काय होणार, जर मी आर प्लस असतो जर ऍक्सेस दिला त्याला, तर काय होईल, इट ओपन्स द फाईल फॉर रीडिंग अँड रायटिंग. रीड करण्यासाठी पण आणि राईट करण्यासाठी पण ती फाईल ओपन होईल. थर्ड काय आहे, थर्ड आहे राईट ओनली. मला मला रिडिंगचा ऍक्सेस नाही द्यायचा आहे, मला फक्त आणि फक्त रायटिंगचा ऍक्सेस द्यायचा आहे. मी कसं करणार, मी फक्त डब्ल्यू असं इथे चेंज करणार. मग आता याने काय होईल, इट ओपन्स द फाईल फॉर रायटिंग ओनली. काय होईल, ती फक्त फाईल ऍक्सेस होईल लिहिण्यासाठी, नॉट फॉर रीडिंग. इट्स फॉर ओनली फॉर द रायटिंग. सो फोर्थ काय आहे, राईट अँड रीड. राईट अँड रीड, सेकंड. ओके, राईट अँड रीड. आता मला जर राईट अँड रीड असं द्यायचं असेल तर मला काय लिहावं लागेल, डब्ल्यू प्लस. आता याने काय होईल, इट ओपन्स द फाईल फॉर रीडिंग अँड रायटिंग. काय होईल, इट ओपन्स द फाईल, फाईल ओपन होईल रीड अँड राईट करण्यासाठी. जर मला अपेंड ओनली असा ऑप्शन द्यायचा असेल, म्हणजे काय होतंय अपेंड ओनली मध्ये, इट ओपन्स द फाईल फॉर रायटिंग, रायटिंग साठी ओपन होईल अँड क्रिएट न्यू फाईल. जर का फाईल नसेल, जर जर फाईल नसेल तर फाईल ओपन होईल, क्रिएट होईल, जर का फाईल ऑलरेडी एक्झिस्ट नसेल तर. सो ऑल ऍडिशन्स आर मेड ऍट द एंड ऑफ द फाईल. जे पण काही ऍडिशन असणार आहे ते एंड ऑफ द फाईलला होणार आहे. अँड नो एक्झिस्टिंग डेटा कॅन बी मॉडिफाय. आणि जो पण तुमचा आधीचा डेटा होता तो चेंज होणार नाही आहे. हे आहे अपेंड ओनली मध्ये. आता नेक्स्ट आहे अपेंड अँड रीड. जर आता मला अपेंड अँड रीड असं द्यायचं आहे तर काय होईल, आता त्याने अपेंड अँड रीडने काय होतंय, इट ओपन्स द फाईल फॉर रीडिंग. रीड करण्यासाठी फाईल ओपन होणार आहे, अँड रायटिंग, रीड अँड राईट बोथ साठी. कळतंय, बोथ साठी ओपन होणार आहे. इथे फक्त रायटिंग साठी ओपन झालंय, इथे कशासाठी झालंय, फॉर रीडिंग अँड रायटिंग अँड क्रिएट्स अ न्यू फाईल. काय होणार आहे, न्यू फाईल क्रिएट होणार आहे, जर का सेम ऍज अबव. न्यू फाईल क्रिएट होणार आहे जर का फाईल ऑलरेडी नसेल. सो all additions are made at the end of the file
अँड नो एक्झिस्टिंग डेटा कॅन बी मॉडिफाईड. सेम आहे, फक्त इथे रीडिंग अँड रायटिंग साठी डेटा ओपन होतोय आणि इथे अप अँड ओनली म्हणजे ए मध्ये फक्त रायटिंग साठी डेटा होतोय. आता यामध्ये अजून एक आहे आरबी आरबी आहे म्हणजेच रीडिंग बायनरी फाईल्स अँड डब्ल्यू बी आहे रीडिंग रायटिंग बायनरी फाईल्स. हे सुद्धा आहेत. हे ॲज अ तुम्हाला होमवर्क आहे. तुम्हाला बायनरी फाईल कशी रीड करायची आणि बायनरी फाईल कशी राईट करायची त्याचं तुम्हाला शोधून काढायचं आहे. काय शोधून काढायचं आहे तुम्हाला? सिंटॅक्स शोधून काढायचा आहे त्या ऑपरेशनचा. आता नेक्स्ट आपण त्याचं एक्झाम्पल्स आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, आपण कसं करत होतो एक्झाम्पल आपण ओपन बघूयात. आता फर्स्ट हे काय आहे, F1 म्हणजे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. करेक्ट. आपण असं दिलं होतं ना, ऑब्जेक्टच होतं बघा बरं. सिंटॅक्स मध्ये काय होतं? फाईल ऑब्जेक्ट होतं. करेक्ट. हे आहे फाईल ऑब्जेक्ट. आता त्या फाईल ऑब्जेक्टला आपण काय करतो आता? ओपन फंक्शन देतोय. ओपन फंक्शन मध्ये कोणकोणते दोन ऍट्रिब्यूट्स आहेत? एक आहे कोणती फाईल ओपन करायची आहे ती, आणि दुसरं काय आहे? ऍक्सेस मोड कोणता आहे. सो आता काय होणार आहे? डेमो टी नावाची फाईल ओपन होईल, त्याचं ऍक्सेस असेल रीडिंग, ओनली फॉर रीडिंग. सो काय होणार आहे? ओपन द फाईल फ्रॉम करंट डिरेक्टरी ओपन होणार आहे. आता मी सेकंड फाईल ऑब्जेक्ट काय दिला? ओपन. आणि त्याला सांगते आहे की बाबा सी फोल्डर मधला जो सी ड्राईव्ह आहे त्याच्यामधला हॅलो डॉट टी एक्स टी जी माझी फाईल आहे ती ओपन कर, आणि त्याला फक्त ऍक्सेस दे रीडिंगचा. मला फक्त ती वाचता यायला पाहिजे तेवढाच ऍक्सेस मला द्यायचा आहे. हे झालं तुमचं एक्झाम्पल. आता नेक्स्ट काय आहे? द अबव एक्झाम्पल ओपन्स अ फाईल नेम हॅलो टी एक्स टी, हॅलो डॉट टी एक्स टी लोकेटेड ऍट, कुठे लोकेट केलेलं आहे? सी ड्राईव्ह मध्ये इन रीडिंग मोड. ते क्लोजिंग फाईल आहे, आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.